नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो. इकडे ना रम्याला स्वप्नात दिसत असते फक्त आणि फक्त काव्या आणि तिचा तो बॉयफ्रेंड. त्यामध्ये तिला ऐकू येत असतं. इकडे काव्या बोलते की आपला अफेअर कुणालाही कळणार नाही, लग्नानंतर पण आपला अफेअर चालू आहे आणि हे फक्त आणि फक्त कोणाच्याही लक्षात येणार नाही, सगळ्यांच्या नाकावर टिचून आपण हे करणार आहोत असं रम्याला सगळं स्वप्नामध्ये दिसत असतं. आणि ती स्वप्नामधून जागी होते, बोलते आई मला ती दिसली, मला ती स्वप्नामध्ये दिसली, ती काव्य दिसली, पण तिचा बॉयफ्रेंडचा चेहरा मला दिसला नाही. आई मला काही करून शोधून काढायचं आहे, तिचा बॉयफ्रेंड कोण आहे, ती सगळ्यांच्या नाकावर टिचून करते ना, मला तिचं नाकच फोडून काढायचं आहे, मला लवकरात लवकर पार्थ आणि काव्याचं लग्न मोडून काढायचं आहे, नाहीतर आई माझं सगळं स्वप्न राहील का तसंच. असं बोलून ती फोन कुणाला तर लावत असते. तर ती आई बोलते अगं काय करतेस, कुणाला फोन करतेस. तर ती बोलते मी तुला बोलली नाही का माझ्या मैत्रिणीचा एक भाव आहे, तो सांगणार आहे, तो व्हिडिओ बघून तो कोण आहे तो. तर त्यावर ती आई बोलत असते अगं जागी हो, वाजलेत किती बघ, रात्रीचे 1 वाजलेत, कुणाला फोन करतेस तू आता ह्या टायमिंगला. तर त्यावर ती बोलत असते आई असं करू नकोस गं, परत माझं पार्थ नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालायचं राहून जाईल गं, माझं स्वप्न सगळं राहून जाईल, मला लवकरात लवकर हे केलं पाहिजे, मला त्या दोनचं लग्न मोडायचं आहे असं बोलत असते. तर त्यावर तिची आई तिला समजावते आणि बोलते रम्या अगं गुरुजीने जे भाकीत सांगितले तसंच होणार आहे, तू काळजी करू नकोस, त्यांचं लग्न मोडणारच आहे, मी आहे ना, तुला एवढ्या त्रासामध्ये बघून मलाही खूप त्रास होतो गं, अशी तिची आई तिला समजावून सांगत असते. पण रम्या मात्र टोटली वेडी झालेली असते. काही करून ना तिला कसंही करून त्या दोघांचं लग्न मोडायचं असतं आणि त्यासाठी ती कधी एकदा त्या काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे हे तिला शोधून काढायचं असतं. तर तिची आई तिला समजावून सांगते तू काळजी करू नको, आपण लवकरात लवकर शोधून काढून, पण आता तू झोप, एवढी त्रास करून घेऊ नको, मलाही त्रास होतो तुला असं त्रासात बघून, असं तिची आई तिला म्हणत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो काय नाश्त्याला इडली केलेली असते. नंदिनी जीवाला इडली भरवत असते. तर ती जीवा म्हणत असतो बास अगं किती इडली देणार आहेस. तर यावरती नंदिनी बोलते अहो असं नाही, सकाळी जाताना घरातून पोट भरून खाऊन जायचं असतं, पोट चांगलं तर सगळी कामं चांगली होतात. तर त्यावरती तो बोलत असतो बस ना बाई किती तू देणार आहेस, आणि तू आता एवढं टेस्टी नाश्ता टिफिनला मला डब्याला देतीस आणि त्यानंतर मग मी ऑफिसमध्ये असं वाटतं मी पार्टीला चालले का काय. त्यात ती बोलते असं नाही, मी आता तुम्हाला छानपैकी टिफिनला दिले ना जेवण, त्यात तूप घेऊन खावा आणि एकटेच खात बसशीला, सगळ्यांना द्या. असं म्हणल्यानंतर तो म्हणतो मला कुठं वेळ असतो ऑफिसमध्ये खायला, टिफिन माझा खायला सगळ्यांना वाटत बसू. असं म्हणल्यानंतर नंदिनी बोलते काय झालं आहे खरं खरं सांगा. त्यावर तो बोलतो नाही काय झालेलं. ती बोलते जीवा तुम्ही खोटं बोलू शकत नाही, तुम्हाला खोटं बोलायला येत नाही, खरं खरं सांगा. तर त्यावरती जीवा म्हणतो की काय काय करू सांग बघू, मी म्हणजे आतापर्यंत सगळ्या लोकांना मला असं वाटतं की सगळी लोक मला काही म्हणतात का काय, कारण की काल मी कॉफी प्यायला गेलो होतो, तिथे विषय चालला होता की त्याने कसं त्याच्या घरातल्यानं फसवलं, पण परत मला कळालं की त्या अकाउंटमधल्या कार्तिकचा विषय चालला होता, पण मला गिल्ट मनामध्ये राहते, मला असं वाटतं सगळी माझ्याबद्दलच बोलत आहेत का काय, असं तो सांगत असतो. आणि माझं कोण कली कुणावर मी वाटत बसतोय असं तो म्हणला. त्यानंतर मात्र नंदिनीनं छानपैकी समजावून सांगितलं. नंदी बोलली हे बघा जीवा, ह्या गोष्टी बदलतील, जे लोक तुम्हाला आत्ता नावं ठेवतात ना तेच लोक तुमचे उद्या फ्रेंड्स होतील. त्याच्यासाठी काय करायचं, आपण मदतीचा हात पुढं केलं की ते मैत्रीचा हात पुढं करतात, असं नंदिनी जीवानं समजावून सांगते. तर जीवा त्यावरती बोलतो हो का बरोबर तुम्ही म्हणताय ते ठीक आहे. तर यावरती नंदिनी त्यांना सांगते हे दिवस बदलणार आहे, तुम्ही खूप काम करता हे मला चांगलं माहीत आहे, तुम्ही प्रामाणिकपणे काम करताना त्यामुळे हळूहळू तुमच्या ऑफिसमध्येही मित्र बनत जातील, तुम्ही काळजी करू नका असं बोलते. त्यानंतर बोलते अजूनही इडली खायची थांबा. तर यावरती जीवा बोलतो काय घरातल्या सगळ्या इडल्या मला पोटात घालतीस काय बाई असं म्हणतो. त्यानंतर इकडे रम्या मामाच्या रूममध्ये आलेली असते आणि मामा फोनवरती बोलत असतात. रम्या बोलत असते हे सगळं जरा तिथून ऐकत असते मालिनीच्या बाजूला पण ती काही बोलत नाही. तर यावरती रम्या बोलते मामा मी ऑफिस जॉईन केल्यापासून मला कुठलाही नवीन प्रोजेक्ट काही जबाबदारीचं काम हातामध्ये दिलेलं नाही, मला असं वाटतं की आता एक प्रोजेक्ट तुम्हाला द्यावंच. तर यावरती तिचे मामा बोलतो की ऑफिसच्या गोष्टी सगळ्या आपण ऑफिसमध्ये बोलू, इथं घरी नको. तर त्यावरती ती बोलते हो ठीक आहे चालेल, पण मला खात्री आहे की तू मला ऑफिसमध्ये गेल्यानंतर बोलवून घ्यायची आणि कोणता तरी एखादा प्रोजेक्ट माझ्या हातात देतील. तर त्यावरती मामा बोलतो ठीक आहे बघ तू तिथे गेल्यानंतर. ते सगळं खरं त्याच्या बायकोने तिथून ऐकलेलं असतं. त्यानंतर तो तिला म्हणतो काय मग आज नाश्त्याला काय बनवलं माझ्यासाठी. तर त्यावरती ती बोलते चेष्टा करत हा काल तुम्ही पाणीपुरी बोलवली होती ना, मग आता मी शेवपणी बनवली आहे. त्यावरती ते बोलतात मग काल कसे वाटले मी ठेलेवाला, छान वाटला का नाही. तर त्यावरती ती बोलते खरंच
छान होतासा बरं का, खूप हसलो. त्यानंतर तुम्ही गेल्यानंतर पण त्या दोघी पोट धरून हसत होत्या. मग तो बोलतो, काय तू रात्री किती वेळ लावलास यायला, मी किती वेळ झालं तुझी वाट पाहत बसलो होतो. तर त्यावरती ती बोलते, काहीतरीच बरं का तुमचं, काय तर तुम्ही चेष्टा करत बसता आणि तुम्ही मस्तपैकी इथे येऊन झोपला, मग आता कोण घरात काम करणार होतं, राहिलेली आवरावरी कोण करणार होतं, असं ती म्हणत असते. तर त्यावरती तो बोलतो, हो का, काय मग किती वेळ तुझी वाट पाहायची, तसंच मी झोपून गेलो. मग ती बोलते, अहो मी एकटीनं काम केलं असतं तर अजून मला जास्त वेळ लागला असता, पण मला माहिती आहे का मदत कोणी केली माहिती आहे का, मला जिव्या आणि काव्यानं मदत केली, म्हणून माझं सगळं आवरलं पटपट. तर यावरती बाबा बोलतात, हो का, कसं आहे ना, त्याच्या पार्टनरनं त्याला ट्रीट दिली ना, असंच असते ना, एखाद्याने एकासाठी काही केलं की त्याही व्यक्तीला वाटतं आपण दुसऱ्यासाठी करावं. असं बोलल्यानंतर तिची बायको म्हणते, हो का, मग हे तुम्ही स्वतःला काय समजावून घेत नाही, म्हणजे तुमचं काय, मग तुम्ही जीवाच्या बाबतीत काय करताय, जीवा एवढं काम करतोय, आता एवढं सगळं करतोय, मग तुम्ही त्याच्या बाबतीत का विचार करत नाही, असं बोलते. मी आत्ता ऐकलं तुमचं रम्याचं बोलणं, आता तुम्हाला कसं वाटते ना, व स्वतःने परत ऑफिस जॉईन केले तर काही ना कुरघोड्या करतच राहतात, त्याशिवाय त्या गप्प बसत नाहीत. आणि रम्या तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मागायला होती ना, मग तुम्ही का असं करत नाही, जीवाला का तर तुम्ही प्रोजेक्ट देत नाही. तर यावरती ते बोलतात की हे बघ, मी ऑफिसमध्ये असा भेदभाव करत नाही आणि मी बाकीचे कलिग्स नाहीत का, हे दोघेच आहेत का तेवढं, असं ते बोलतात. मला असं बायस होऊन करताही निर्णय घ्यायचा नाही. तर त्यावरती ती बोलते, हे बघा, मी तुमच्या ऑफिसमधल्या कुठल्याही निर्णयामध्ये कधी ढवळाढवळ करत नाही, पण मी पहिल्यांदा सांगते तुम्हाला, जीवा एवढी धडपड करतोय, कष्ट करतोय, तुम्ही सगळं बघताय, मग तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे, असं तिनं आता नवऱ्याला सांगितलं असतं. त्यानंतर इकडे पार्थ ऑफिसमध्ये कोणाशी तर बोलत असतो, हो मी आज जॉईन होणार आहे, येणार आहे. आता यावरती काव्या इकडून बोलते, हो का, तुम्ही येणार आहे का, आज ऑफिसला जाणार आहे ना, हो आवरा चला पटकन, असं म्हणत असते. तर यावरती पार्थ म्हणत असतो, हो जाणार आहे मी ऑफिसला. त्यानंतर ती तिचे केस ड्राय करत असताना तिला पाहतच राहिलेला असतो आणि तिच्याकडे एकटं पाहत राहिलेला असतो आणि त्याच्या मनामध्ये मात्र छानपैकी म्युझिक वाजत असतं. त्यानंतर तो बोलतो की खरंच, ती बोलते, काय झालं, काय पाहताय. तर यावरती पार्थ बोलतो, काय नाही, केस वगैरे खुले, परत विदाऊट चष्मा छान दिसतेच, नाही तर अभ्यास चालू असल्यानंतर तो मोठा चष्मा केसवरती टांगलेले काही तर दिसायचेच, पण आता छान दिसतेच, असं म्हटल्यानंतर तीही थोडा वेळ गप्प होते. तो काय बोलते ते फक्त ऐकत असते. त्यानंतर तिला सगळं आठवायला लागतं लग्नात. तो बोलतो की लग्नाच्या अगोदर कशी होतीस ना तशी, म्हणजे नंदिनीच्या जीवाचं लग्नाची पत्रिका छापायची झाली होती तेव्हा नंदिनीच्या ऐवजी कसं काव्याचं नाव आलं होतं, ती नंतर त्यानं कशी ते पडताना झेललेली, ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात. आणि ह्या सगळ्या बोलण्यामध्ये मात्र काव्याच्या हातावरती क्रीम जास्त पडते. ती पडल्यानंतर मात्र ती ओरडते देशमुखला, काय देशमुख, तुमच्यामुळे सगळं होतं बघा, तुम्ही असं काहीतरी बोलत बसता, माझ्याकडून हे सगळं झालं आहे, असं बोलते. तेव्हा तिथं बोलतो, त्यात काय एवढं, इतकं काय झालं आहे, क्रीम तर जास्त पडली आहे ना, तुला माहिती आहे का, मी लहानपणी असताना असंच ना क्रीम लावून बसायचं, मी लहानपणी असताना क्यूट होतो, आईनं मला एकदम मुलीसारखी करायची, मुलीसारखी सजवायची, मी एकदम क्यूट दिसायचे. आणि बरोबर बोलतं, तसं नाही ना, क्यूट दिसायचं. तर यावरती ती बोलते, हो का, तेव्हा दिसायचं का, तर मी मग आत्ता पण तुम्हाला बनवते क्यूट, असं म्हणते. त्यानंतर बोलते, अहो चष्मा काढा तुम्ही. त्यानंतर ती त्याला चेहऱ्यावरती एक्स्ट्रा आलेली क्रीम लावत असते, बोलते, खरंच भारी आहे बरं का, तुम्ही आता असंच क्यूट दिसत जावा, आता ऑफिसला गेल्याने क्यूट दिसशील. आणि हे मात्र तिच्याकडे पाहतच राहिलेला असतो. आणि तेवढ्यातच आता ना तिथे बाबा आलेला असतात, पण तो मात्र तिच्याकडे एकटक लावून पाहत असतो की ती कशी क्रीम लावत आहे. ते मात्र तिच्याकडे प्रेमामध्येच पडलेलं असतं, अक्षरशः तिच्या चेहऱ्याकडेच पाहत राहिलेला असतो. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय, ऑफिसमध्ये ना जीवाचा कलिक असतो, त्याची कोणती प्रेझेंटेशनची फाईल ओपन होत नसते आणि तेवढ्यातच तिची दुसरी कलिक येऊन बोलत असते, अरे झालं का नाही विक्रम सर येतील, पटकन आपल्याला जायचं आहे. तर यावरती प्रेझेंटेशनला, तर यावरती तो बोलतो, काय करू, ती फाईलच ओपन होत नाही. मग ती बोलते, असं कसं होऊ शकतं, तुला माहिती आहे विक्रम सरांना किती राग येतो, ते आपल्याला कामावून काढून टाकतील हे जर प्रेझेंटेशन झालं नाही तर. त्यावरती जीवाला आठवत असतं की कसं नंदिनीने सांगितलं असतं, जेव्हा तुम्ही एखाद्याला मदतीचा हात पुढं कराल ना, ते तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढं करतील. मग तो बोलतो, मी करू का तुम्हाला मदत, काय करू लागू का. तर यावरती ती बोलते, तुम्हाला जमणार आहे का जीवा सर, तुम्ही आत्ता तर ऑफिस जॉईन केले, म्हणजे मला म्हणायचं आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी जमतील का. तर त्यावरती जीवा बोलतो, हो हे बघा, ठीक आहे, नसेल करायचं तर बसा धडपडत, मला काय करायचं आहे, पण तुम्हाला माहिती आहे विक्रम सर कसे आहेत, चिडते, ते स्वतःच्या मुलाला शिक्षा म्हणून कामाला लावून घेतात, मग तुम्हालाही कामावून काढू शकतात ना. मग यावरती आता ह्यांच्याकडे पर्यायच नसतो जीवाची मदत घेतल्याशिवाय. मग आता तो बोलतो, ठीक आहे जीवाचं, तुम्हाला जमणार असेल तर करू मदत, पण ह्या कलिगने कसा जीवाचा अपमान केला होता त्याला माहीत होतं, त्यामुळे तो त्याची मदत घ्यायला दचकत असतो, पण आता त्याला पर्यायच नसतो. मग जीवा मात्र त्याचं डोकं लावून छानपैकी ती फाईल ओपन करून देण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे मात्र आता पार्थला बाबांनी असं क्रीम लावले पाहून पार्थ खूप लाजलेला असतो आणि चेहरा लपवत असतो, पण आरशात बरोबर चेहरा दिसायला असतो. मग तो बोलतो, बाबा काय रे पार्थ, ऑफिसला येणार आहेस ना,
काय चाललं हे तुझं, राहून दे, मला असं वाटतं आज पण ऑफिसला यायचं, राहून दे. त्यावरती पार्थ बोलतो काय नाही बाबा, थोडीशी क्रीम लावली होती, असंच आपली चेष्टा चालली होती. तर त्यावरती बाबा बोलते मला काय माहीत नाही का, तुला सांगू का काव्या, तू जेव्हा माहेरी गेली होतीस ना तेव्हा पण हा असंच क्रीम लावून बसला होता. आणि हे भारी आहे की टिपक्याची रांगोळी काढण्यापेक्षा इथं चेहऱ्यावरती असं चंद्रकोर काढलेलं मस्त दिसते बरं का, छान दिसशील तू आता, असं म्हणत असतं. म्हणजे ऑफिसमध्ये असं उजळून दिसशील असं त्याची चेष्टा करत असतो. त्यावरती मात्र पार्थ लाजत असतो, बाबा तसं काय नाही, उगाच कशाला चेष्टा करतोय, चला यायला लागलोय मी, आवरायला लागले असं बोलतो. त्यानंतर बाबा म्हणते ठीक आहे चालून दे तुमचं, ये पटकन खाली. त्यानंतर काव्या बोलते चला मी तुम्हाला नीट करते, नाही तर अजून कोणतं तुमची चेष्टा करतील. त्यावरती ते बोलतो आता झालं की बाबांना कळालंच की आता बाबा खाली सगळ्यांना सांगणार. तर ती बोलते हो बाबा सगळ्यांना सांगणार, मग आता आपली सगळी चेष्टा करणार ना. त्यावरती ती बोलते हो करून देत ना, असा पार्थ बोलतो. तर ती बोलते हो तुम्हाला चालतं सगळ्यांनी चेष्टा मस्करी केलेली. आणि तो म्हणतो हो तुला लागतं सारखं ठिस करायला. तर ती बोलतो हो मी ठिस करते का, म्हणते हो ही तर आपली लव्ह लँग्वेजच आहे ना. तो असं म्हणल्यानंतर काव्या विचार करत बसते, खरंच ही आमची लव्ह लँग्वेज आहे का. तेवढ्यातच इकडे ऑफिसमध्ये मात्र जीवानं प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असतो आणि ते पाहून मात्र हे कलिग्स खुश झालेले असतात. ते बोलतात खरंच जीवा सर खूप थँक्यू, तुमच्यामुळे माझा आज प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि त्या दिवशी मी तुम्हाला आणि तुमच्या बायकोला नको ते बोललं होतं त्याबद्दल खरंच सॉरी, असं तो त्या कलिग ते जीवाची माफी मागतो. त्यानंतर मात्र जीवा बोलतो ठीक आहे जाऊन दे, मी सगळं विसरलेलं आहे, असं बोलून ते दोघे एकमेकांची फ्रेंडशिप करतात. तो स्वतः कलिग स्वतः हात पुढे करतो आणि बोलतो की फ्रेंड्स होणार का. त्यानंतर मात्र जीवाला खूप आनंद होतो आणि जीवाही त्याचा फ्रेंडसाठी हात स्वीकारतो. जीवाला आता आठवतं की नंदिनी बोलली होती एखाद्याची मदत केली तर दुसरा तो व्यक्ती आपल्याला फ्रेंडचा म्हणजे मदतीचा मैत्रीचा हात पुढं करतो. हे ऐकून आता जीवाही खुश झालेला आहे, कारण की ऑफिसमध्ये आता कलिग्स त्याचे मित्र होत आहेत आणि वातावरण आता चांगलं होत आहे, कारण की तो खूप दडपणाखाली होता आत्तापर्यंत. त्यानंतर ह्या दोघांनी मैत्री केल्यानंतर गळात एकमेकांना मिठी मारल्यानंतर ऑफिसमधले सगळे मात्र टाळ्या वाजवतात. आता सगळे जीवा सरांच्यावरती खुश आहेत, कारण की जीवा सर आता त्यांचे कलिग्स होणार आहेत. आतापर्यंत त्या सगळ्यांना फक्त तो घरचाच वाईट मुलगा आहे असं वाटत होतं, पण आता ते सगळे विचार बदलणार आहेत. आता त्यामुळेच आता जेव्हा मात्र कुठल्याही दडपणाखाली न येता ऑफिसमध्ये आता काम करू लागणार आहे. आता मात्र त्याला हे खूप आनंद झाले की नंदीने सांगितल्याप्रमाणे आपण करत आहोत. आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत खूप इंटरेस्टिंग, कारण की ते चालू होणार आहे यांचं रोमॅन्स, कारण की आता पार्थने आणलेले आहेत पॉपकॉर्न हे एखादी टी व्ही सिरियल पाहण्यासाठी आणि हे दोघांचं मस्तपैकी मूवी टाईम चाललेला आहे. लॅपटॉपवरती त्यांनी मग छानपैकी मूवी लावलेला आहे, पॉपकॉर्न आणलेला आहे. तर तो तिला पॉपकॉर्न खायला दिल्यानंतर मात्र आता काव्या स्वतःहून जवळीकता करत आहे पार्थबरोबर. हे पाहण्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे की उद्याच्या एपिसोडमध्ये कसं काव्या आणि पार्थचं रोमॅन्टिक सीन चालू होणार आहे. त्यासाठी उद्याचा एपिसोड आपण नक्कीच पाहू. हा एपिसोड इथे संपला आहे.